हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी पूर्वा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ असणार आहे गुढीपाडव्याचा. तर माझ्याकडून सर्वात अगोदर तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर गुढीपाडव्याचा दिवस जो असणार आहे तो सर्वांचाच धावपळीचाच असतो. सो आमचा पण धावपळीचाच होता. तर इथे सकाळी सकाळी अगोदर तर फुलं घेऊन आलेले हे, आणि फुलं घेऊन आल्यानंतर मी इथे माळ करायला घेतली. कारण अगोदर गुढी उभारायची होती आणि माळ वगैरे करून घेत होती. तोपर्यंत साईडला यांनी पण गुढीची जी तयारी लागते ती करून घेत होते. आम्ही कशी गुढीची तयारी करतो ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुढे बघू कसं गुढीची तयारी करतो किंवा कशी गुढी उभारतो आमच्या साईडला. आणि आम्ही पुरणपोळी करतो. तर साईडला दीदी पुरणाचं स्वयंपाकाचं रेडी करत होती आणि ती रेडी करत होती तोपर्यंत मी इथे गुढीची तयारी करत होती. आता इथे मी कलश वगैरे स्वच्छ धुवून घेतलेला होता. त्यानंतर इथे स्वस्तिक वगैरे काढून घेतला आणि पुढे काय काय करते ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. गुढी वगैरे उभारून झाल्यानंतर इथे मी घेतली होती खीर करायला. आणि खीर करायला जे बेसिक सामान लागतं खोबरं, ओलं खोबरं आणि तांदूळ थोडेसे दळून आणि त्यामध्ये वेलदोडे वगैरे ते पण बारीक करून घेतलेलं होतं आणि इथे खीर करायला घेतलेली होती. मी इथे खीर करेपर्यंत दीदीची साईडला सार भात ते पण झालेलं होतं, पण पुरणाच्या पोळ्या बाकी होत्या आणि खीर मी करणार होती. त्यामुळे इथे खीर वगैरे करून घेतली आणि बाकीची जे बेसिक कामं होती ती पण आवरायची होती. आणि धुणं वगैरे धुतलं. ते आवरून झाल्यानंतर इथे मी अशा पद्धतीने तयार वगैरे झालेली होती, कारण गुढीची पूजा वगैरे करायची होती आणि मी रेडी झाली होती. मुलं तयारी करून खाली गेले होते थोडा वेळ खेळायला. ते आल्यानंतर आम्ही गुढीची पूजा केली. तोपर्यंत दीदीने इथे रांगोळी वगैरे काढून घेतली होती, छोटीशी रांगोळी काढली होती. आणि ते झाल्यानंतर ताट वगैरे करून घेतलं गुढीची पूजा करण्यासाठी. आणि ताट वगैरे करून आम्ही बाकीचा स्वयंपाक पण रेडी झालेला होता आणि अशी काहीशी आमची गुढी दिसत होती आणि आम्ही गुढीची पूजा वगैरे करून घेतली.
आणि गुढीची पूजा झाल्यानंतर इथे आतमध्ये आलो होतो आणि देवाऱ्याची पूजा करायला घेतली होती. देवांना पण नैवेद्य दाखवायचा होता, तर अगोदर तर देवांची पूजा करून घेतली आणि देवांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. इथे आम्हाला घास पण टाकावा लागतो. माझ्या सासू आणि सासरे ते नाही आहेत, तर त्यांचा पण घास टाकावा लागतो. तर आम्हाला ती पण पूजा करायची होती, त्यासाठीच इथे अगोदर देवांची पूजा करून घेतली आणि नंतर त्यांची पूजा केली. ते झाल्यानंतर इथे दीदीने ताटं वगैरे करायला घेतलेले होते, कारण ताटांमधलाच घास काढून त्यांना द्यायचा असतो. तर ताटं वगैरे काढून घेतले, ताटातला घास वगैरे काढून इथे हे घास टाकत होते. आणि हे झाल्यानंतर, ही पूजा झाल्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि असं संपवलं आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी गुढीपाडवा साजरा करतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असं जेवण केलं आणि असं संपवलं आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. Start frozen to